नमस्कार. मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी ठाणे. मागील 5 दिवसामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झालेली आहे. 1 तारखेपासून ठाणे जिल्ह्यामध्ये आज रोजीपर्यंत साधारणतः 700 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि जुलै महिन्यामधील जेवढा सरासरी पाऊस पडतो, तो साधारणतः या 5 ते 6 दिवसामध्ये पूर्ण पाऊस या जुलै महिन्याचा फक्त या 5 ते 6 दिवसामध्ये झालेला आहे. आपल्याकडे काही भागांमध्ये झाडे पडण्याचा प्रकार हा अ, ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी होत आहे. त्यामुळे नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे आव्हान असेल, की झाडांच्या खाली किंवा होर्डिंगच्या जवळ आपण आडोसा घेऊन थांबू नये. त्याच पद्धतीनं सर्व प्रशासनाने ही जी झाडं असतील, त्याचे फांद्या असतील, असुरक्षित काही होर्डिंग्स असतील, ते हटवण्याबाबत मान्सूनपूर्वही काम केल्याने आत्ताही प्रशासन फील्डवरती राहून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन हे सर्व एकत्रितपणे याच्यामध्ये काम करत आहे. त्याच पद्धतीनं आपल्याकडे जी नदीकाठची गावं आहेत, तर त्यांना देखील उल्हास नदीची धोक्याची पातळी गाठली असल्यामुळे तिथल्या भागातील लोकांना सतर्कतेचं आव्हान जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येत आहे. क्षेत्रीय स्तरावरती अधिकारी सर्व जी सखल भाग आहेत, तर त्या भागांमध्ये काही ठिकाणी नागरिकांचं जे स्थलांतरण आवश्यक आहे, त्या पद्धतीनं ती कारवाई करण्यात येत आहे. अ, आज देखील दिनांक 6 जुलै रोजी आपल्याकडे वारे वाहण्याचं 70 ते 80 किलोमीटर प्रति तासाने वारे वाहण्याचं प्रमाण आहे आणि त्याच पद्धतीनं आज देखील रेड अलर्ट आहे. उद्या देखील आपल्याला ऑरेंज अलर्ट आहे आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची आणि वारे वाहण्याची शक्यता उद्या देखील हवामान खात्याद्वारे वर्तवली जात आहे. शहरी भागामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल्स असतील, तर त्यापासून देखील नागरिकांनी दूर राहावं. त्यामध्ये सर्व संबंधित यंत्रणांना सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी सांगितलेलं आहे. सोसायटीमध्ये जे इलेक्ट्रिकचे कनेक्शन असतात, काही ठिकाणी पाणी सोसायटीच्या गेटच्या तिथे साचल्यामुळे त्या पद्धतीनं सोसायटीने देखील सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या. इलेक्ट्रिकचे जे कनेक्शन्स असतील, लूज कनेक्शन आहेत का नाही ते तपासून घ्यावे आणि संबंधित विभागांना देखील अशा जे सखल भागामध्ये जे सोसायटी आहेत, पाणी जिथे साचतंय तिथे देखील महावितरण विभाग असेल किंवा इतर ज्यांच्याकडून विद्युत पुरवठा होतोय, त्यांना देखील अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आज जिल्हा प्रशासनाने खाजगी आणि शासकीय आस्थापना यांना अर्धा दिवस दुपारचा हा घरून कामकाज करण्यासाठी किंवा अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याचं प्रशासनाने जाहीर केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आज शाळांना देखील आणि महाविद्यालयांना, कॉलेजना सुट्टी होती. तर जास्तीत जास्त नागरिकांनी घरामध्येच राहून आवश्यकता असेल तेव्हाच बाहेर पडावे आणि हीच खबरदारी उद्या देखील सर्व नागरिकांनी पाळावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या तर्फे करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाचे जे संपर्क क्रमांक आहेत, ते देखील सर्व ठिकाणी प्रसिद्धी देण्यात आलेली आहे. महापालिकेचे असतील, नगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांचे सर्वांचे हेल्पलाईन नंबर हे चालू आहे. 24/7 नंबर चालू असतात. कोणतीही तक्रार असेल किंवा कोणतीही समस्या असेल, तर त्वरित या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करावा. सतर्कता नागरिकांनी घ्यावी आणि जिल्हा प्रशासनाला या आपत्ती व्यवस्थापनमध्ये सहकार्य करावं.